आज मी खूप खुश आहे काजल. आई बाबा जेव्हा गेले तेव्हा तुम्हा दोघांची जिम्मेदारी माझ्यावरती होती. तुझ्या लग्नासाठी आपण इतकी स्थळ शोधली, पण आज मला माझ्या मनासारखं स्थळ मिळालं. श्रीमंत आहे, मुलगा देखील चांगला आहे, पुण्यासारख्या ठिकाणी एवढ्या चांगल्या वस्तीमध्ये घर आहे त्यांचं. खूप आनंद होतोय मला आज. काय रे बापू? खरं आहे ताई, दादा बोलतोय ते अगदी योग्यच बोलतोय. म्हणजे मनासारखं झालेलं आहे. आणि बरं का, आता आपण वेळ न वाया घालवताना आपण तयारी करू, कामाला लागू. नक्कीच तयारी केलीच पाहिजे. पण मला त्यापूर्वी तुला काय विचारायचं आहे. तू खुश आहेस ना? म्हणजे हे बघ, तुला माहिती आहे मी तुला आईवडिलांसारखं सांभाळले. छोटी बहीण म्हणून नाही तर मुलगी म्हणून सांभाळले. आज तुझं लग्न करून देत असताना मला फक्त एवढंच विचारायचं आहे की तू खुश आहेस की नाही. किंवा हे विचारताना अवघड होतंय, पण मला खरंच सांग, जर तुला कोणी बाहेर आवडत असेल, कोणीही असेल, कारण आम्ही त्याची जात पात ऊच नीच काहीच बघणार नाही. आम्ही त्याच्यासोबत तुझं लग्न लावून देऊ. कारण आजकाल बाहेर जे बघतोय ना आम्ही, मनाविरुद्ध संसार नाहीच करायचा आहे आपल्याला. मी एकच विनंती आहे, जे असेल ते आत्ताच बोल. आणि एकदा का वेळ निघून गेली ना, मग सगळं काही बिघडतं. दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि समाजात आपलं हसू होतं. खरं आहे ताई, दादा बोलतोय ना ते योग्यच बोलतोय. काल परवा घडलेलं लोगडचं प्रकरण तू पाहिलंच ना. हकनाक त्या मुलाचा जीव गेला. हां, आता ती मुलगी चुकीची होती, तिला शिक्षा झाली पाहिजे, ठीक आहे. पण आम्हाला नाही वाटत की आम्हा दोघांनाही की आमच्या ताईमुळं कुणाचाही असा संसार उद्ध्वस्त व्हावा. हे आमची माफक अपेक्षा आहे. नाही दादा, मी असं नाही वागले. मुलीने 2 घरचा मान वाढवायचा असतो आणि तो मी वाढवेन. आणि तू ज्या प्रकरणाबद्दल बोलतोयस ना, त्या प्रकरणातल्या मुलीबद्दल विचार करायची सुद्धा लाज वाटते. मी जिजाऊ, रमाई, सावित्रीच्या आदर्शावर वाढलेली मराठी मुलगी आहे दादा. आणि एक मराठी मुलगी स्वतःचा जीव देईल, पण आपल्या माणसाची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही दादा.